तुम्हाला कळणार पण नाही की हा गाजर हलवा कशापासून बनवलेला आहे तो. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण एक छान रेसिपी पाहणार आहोत. ती रेसिपी आहे गाजरचा हलवा गुळापासून कसा बनवायचा. आता खूप लोकांना डायबिटीस आहे, शुगरचा त्रास आहे, त्यामुळे साखरेचं जास्त लोक खायला बघत नाही. म्हणून मी आज तुमच्यासाठी गूळ घालून गाजरचा हलवा कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवणार आहे किंवा ती रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. चला तर ही रेसिपी आपण पाहून घेऊया. गाजर हलवा बनवून घेण्यासाठी मी 1 किलो हे लाल गाजर घेतलेले आहेत. आता या सीझनला गाजर स्वस्त होतात, म्हणून गाजरच्या वेगवेगळ्या टाईपचे तुम्ही हलवे किंवा वेगवेगळ्या टाईपच्या रेसिपीज तुम्ही करून घेऊ शकता. तर हे गाजर मी आता साफ करून घेत आहे. सगळे गाजर मी साफ करून घेत आहे आणि हे गाजर आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहेत. आता तो तुम्ही कोणत्या प्रकारची सुद्धा किसणी वापरून घेऊ शकता. फक्त इतकंच की बारीक किसणीवर तुम्ही किसू नका. अशी जाडसर जी किसणी असते ना, त्याच्यावर तुम्ही हे किसून घेऊ शकता. मी सुद्धा या जाड्या किसणीवरच, म्हणजे त्याचे जे भाग बनतात ते थोडेसे मोठे मोठेच व्हायला पाहिजे, कारण आपण शिजवतो आणि ते बारीक जर आपण किसलं तर ते एकदम मेल्ट होणार किंवा मग असं एकदम एकजीव होणार. तर हे सगळे मी गाजर किसून घेतलेले आहेत आणि एका भांड्यात मी 2 टेबलस्पून इतकं तूप घेतलेलं आहे. मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि ते मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता गरम झालेल्या त्या तुपावर मी थोडेसे कापलेले काजू आणि सुकी द्राक्ष, म्हणजे आपण मनुका ज्या म्हणतो, त्या मी इथे भाजून घेत आहे. छान अशा त्या मनुका फुलेपर्यंत आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी भाजून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला हवं तर तुम्ही यात बदाम टाकू शकता, पिस्ते टाकू शकता, कुठलंही ड्रायफ्रूट तुम्ही यात घालून घेऊ शकता. आता हे छान भाजलेले आहेत. मी एका ट्रेवर हे काढून घेत आहे आणि याच तुपावर आता आपण गाजर घालून घेणार आहोत. गाजर छान आपण परतून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकताय की मी सगळा गाजर घालून घेत आहे आणि तो छान असा पहिलं तुपावर परतून घेत आहे. आपण परतताना मात्र कंटिन्युअसली स्टर करत परतून घ्यायचं आहे. आम्ही हाय फ्लेमवरच परतून घेत आहे. आता हाय फ्लेमवर हा परतून झालेला गाजर, ह्याचा कलर आपल्याला चेंज करेपर्यंत असा हा परतून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की ह्याचा कलर बदललेला आहे. आता आपण गॅस फ्लेम स्लो करून घेऊया आणि त्यात हे अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं आहे. आता अर्धा लिटर दूध घालून झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला गॅस फ्लेम हाय ठेवायची आहे, म्हणजे एकदम फुल गॅस आपल्याला ठेवायचा आहे. अगदी दुधाला उकळी येईपर्यंत. हे पहा दूध इथे उकळतं आहे आणि हाय फ्लेमवरच आपण हे केल्यामुळे हे दूध आटूनसुद्धा होतं आहे. म्हणजे दूध थोडंसं आटल्यानंतर आपण हे परत लो फ्लेमवर करणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकताय की दूध एकदम अर्धं झालेलं आहे, अर्ध्यापेक्षा कमी झालेलं आहे. तर याच क्षणाला आपण अर्धा कप एवढं गूळ घालून घेणार आहोत. हा मी सफेद गूळ घातलेला आहे. तुम्हाला हवं तर डायबिटीससाठी स्पेशल असा गूळ मिळतो, तो तुम्ही घालून घेऊ शकता. ॲक्च्युली आपण काय अशा गोड वस्तू रोज रोज घरात खात नाहीत, तर कधीतरी ओकेजनली आपण हे स्वीट्स घरात करत असतो. तरीही आपण साखर न वापरता गूळ वापरून हा गाजर हलवा बनवत आहोत. आता दूध अगदी आटलेलं आहे. आता या स्टेजला मी 1 टीस्पून एवढं
हिरव्या वेलचीची पूड घालून घेत आहे आणि हे सगळं मी एकजीव करून घेत आहे. आता तुम्ही पाहू शकताय की यातलं दूध आणि पाण्याचं प्रमाण एकदम आटलेलं आहे. आता या स्टेजला मगाशी आपण भाजून ठेवलेली ही ड्रायफ्रूट्स आहेत ती आता घालून घेऊया आणि तीसुद्धा एकदम एकजीव करून घेऊया. गॅस फ्लेम आपली चालूच आहे, म्हणजे लो फ्लेमवरच आहे आणि त्या लो फ्लेमवरच आपण मगाशी हे ड्रायफ्रूट जे टाकलेले आहेत ते एकजीव करून घेऊया आणि असं स्टर करतच अजून अगदी काही अंश पाणी आहे तो अगदी आटवून घ्यायचा आहे. अगदी 2 मिनटंच आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे किंवा स्टर करत राहायचं आहे. 2 मिनटं झालेली आहेत. आता या स्टेजला आपण गॅस फ्लेम बंद करून घेणार आहोत. आता गॅस फ्लेम बंद केल्याच्या नंतर हा या पॅनमध्येच गाजर हलवा न ठेवता आपण आता हा दुसऱ्या एका भांड्यात काढून घेणार आहोत, म्हणजे एका छोट्याशा बाउलमध्ये आपण हा काढून घेणार आहोत. आता हा गाजर हलवा काढून झाल्याच्या नंतर आपण यावर काजूचे काप किंवा तुम्ही बदामचे काप किंवा मनुका किंवा मग पिस्ते कशाचेही काप तुम्ही ह्याच्यावर लावून हे गार्निश करून घेऊ शकता. अतिशय सुंदर आणि चवीला भन्नाट लागणारा असा हा गाजर हलवा तयार झालेला आहे. आता तुम्ही हा सर्व करून घेऊ शकता. तोंडात टाकताच विरघळणारा असा हा गाजर हलवा तयार झालेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही साखरेपासूनसुद्धा करून घेऊ शकता. मी ऑलरेडी गाजर हलव्याच्या 2 रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही त्या उघडून जरूर पहा. त्या 2 पद्धती आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. साखरेपासूनच बनवलेल्या आहेत परंतु पद्धती वेगळ्या आहेत. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर मात्र प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब मात्र करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका छान आणि खमंग व्हिडिओत. तोपर्यंत